लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. नाशिक शहरात पर्यावरणाला धक्का देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकमधील नंदिनी नदीवर अतिक्रमण होत असल्याचे उघड झाले असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी आपल्या खासगी प्लॉटमधील रेती आणि माती थेट नंदिनी नदीपात्रात टाकण्यास सुरुवात केली आणि या बेकायदेशीर कृत्यामुळे नदीची रुंदी कमी होत असून जलवाहिनीवर गंभीर परिणाम होतो आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. नदीपात्रात होत असलेल्या या अतिक्रमणामुळे भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो, तसेच पर्यावरणीय संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीनं हस्तक्षेप करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतो आणि अतिक्रमण थांबवण्यासाठी कोणती पावले उचलतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मी गणेश कांबळे गेले 25 वर्षापासून संभाजी चौक साईद्वार अपार्टमेंट या ठिकाणी आम्ही राहतो. या ठिकाणी नंदिनी नदी आमच्या बिल्डिंगला चिटकूनच जात आहे शेजारून, आणि नंदिनी नदीच्या त्या बाजूला गोविंदनगर पुलाच्या शेजारीच अगदी सिटी सेंटर मॉलच्या समोर गोविंदनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही प्रायव्हेट खाजगी प्लॉट धारकांच्या जागा आहेत. त्या लोकांनी इथे शेजारी JCP लावून 2 दिवसापासून त्यांचा प्लॉट साफ करण्यासाठी जे माती ढकलून नंदिनी नदीमध्ये ढकलतायत आणि पूर्ण नदीचं पात्र कमी करतायत. अगोदर सिटी सेंटर मॉलपासून सर्व कमी होत आलेलं पात्र अतिक्रमण धारक प्लॉट धारकांनी नदीचं पात्र कमी केलेलं आहे. ह्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप मोठा पूर येतो. ही नंदिनी नदी सातपूरच्या पुढून आलेली आहे. पिंपळगाव बोवल्यापासून ही जिवंत या नदीचं पात्र आहे आणि ही बुजली नाही पाहिजे, ही घाण केली नाही पाहिजे. महानगरपालिका कुणी थोडा कचरा टाकला तरी या ठिकाणी त्यांना 1000 ते 500 रुपये 50,000पर्यंत दंड करते. आणि या ठिकाणी प्रायव्हेट खाजगी प्लॉट धारक पूर्ण JCP लावून मोठमोठे मशिनरी लावून नदी बुजवायचं काम चालू आहे. आताच आम्ही महापालिकेकडे स्वतः कंप्लेंट केली. स्वतः मी शहराच्या महापौर हिमगौरीताई आहेर आडके यांच्या PN मी फोन केला. आहेर म्हणून आहेत त्यांनी ताबडतोब माझ्या फोनची दखल घेतली. मी त्यांना शूटिंग टाकली आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे हा विषय पाठवलेला आहे. आता काहीतरी लोक अधिकारी, सिटी इंजिनियर, शहर अभियंता, नाशिक महानगरपालिका यांना कमीत कमी 50 फोन लावले आणि ते कोणाचाही फोन उचलत नाहीयेत. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग सचिन जाधव यांच्याकडे हा नाशिक महानगरपालिकेचा पूर्ण विभाग आहे. मुख्य अभियंता यांना सुद्धा फोन केले, दोघंही अधिकाऱ्यांनी फोन उचलले नाही. मग मी या ठिकाणी शूटिंग करून या नदीचे लोक नदी बुजवत आहेत त्यांना टाकली आणि आमच्या महापौर हिमगौरीताई प्लॉट धारकावरती कडक ॲक्शन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या ठिकाणी जर पूर परिस्थिती झाली तर संबंधित अधिकारी, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता पहिले यांच्यावर ॲक्शन झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली.
बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 9822475678. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.